मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, मनात ठेवून जिद्द गौरी वचनबद्ध, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, न्याय ही देई गौरी सर्वांची ताई गौरी, अन्यायाची दुश्मन गौरी, दुखितांचे जीवन गौरी, संकटास जाऊन भिडते स्त्री हक्कासाठी लढते, ममतेची मूर्ती गौरी, श्रद्धा धनप्रीती गौरी, आंधळ्याची होऊन काठी, दुष्टांना दावी काठी, लाचारीवर खरी मात ही दिन दुबळ्या देई साथ ही, समाज सेवक गौरी, समाज सेवक गौरी, वचनबद्ध गौरी. अरे स्वराचा सर्पदंशानं मृत्यू झाला. माझ्या मुलाने कोणाही समोर गुडघ्यावर बसून भीक मागू नये आणि ते मला आवडणार नाही. हे बघ गौरी, रागिणीची खात्री देण्याचं सोडून दे. अशी कितीतरी गुपितं रागिणीच्या मागे दडलेली आहे. ए नाही ग मावशी, तू आईला यात बोलू नकोस. मग असं घडतंच कसं? हे सृष्टी निर्माण करणारा देवा, आम्हाला जीवन देणाऱ्या देवा, तुझ्या अस्तित्वाला मी सलाम करतो. आणि तू जर या जगात असशील तर मी हे जाहीर करतो की आज तू या आमच्यासारख्या गरीब लाचारांसाठी नाही, तू आहेस तो फक्त श्रीमंतांसाठी, जे ताकदवर आहेत त्यांच्यासाठी. मी आज हे जाहीर करतो की या जगात देव नाही. रोज मरण मागणारा मी आज का जगतोय मी? माझ्या मुलीची राख रांगोळी होत असताना तिच्या गर्भात वाढणाऱ्या त्या एवढ्याशा देवाची सुद्धा राख रांगोळी करून टाकलेस तो. माझ्या त्या निष्पाप मुलीचा जीव जात असताना हे पंचमहाभूतांनो, हे राक्षस देवतांनो, सगळे तुम्ही गप्प का होतात? आज प्रत्येक वेळी क्षणाला आमच्या सारख्या गरीब लाचार अगतिक असणाऱ्यांना हे श्रीमंत का चिरडतात? आमच्या सारख्या अगतिक असणाऱ्यांना नेहमी का डावललं जात? आगीत माझ्या मुलीचा आणि माझ्या त्या नातवाचा कोळसा झाला. हे अग्नी देवता, तू तरी गप्प का राहिलीस? का त्या दोन निष्पाप मुलांचा जीव घेतला? तुला काहीच कसं वाटलं नाही? माझ्या त्या दोन निष्पाप जीवांचा कोळसा होताना मी नुसता अगतिकपणे पाहत होतो. आगीच्या उडणाऱ्या त्या ठिणग्यात आता रावसाहेब उद्धारांच्या सगळ्या कुटुंबाची राख रांगोळी करणार. आता त्या आगीतून निघणाऱ्या त्या ज्वाळात रावसाहेब देशमुखांच्या सगळ्या कुटुंबाचं राख रांगोळी करणार. मी पण त्या सर्व कुटुंबाला त्या आगीत भस्मसात करून टाकणार. रावसाहेब देशमुख, आता मी तुमच्या कुटुंबाची राख रांगोळी करणार. हा माझा तुमच्या कुटुंबाला शाप आहे.
माझ्या त्या 2 निष्पाप जीवांना तुम्ही मारून टाकलं, त्यांची त्या आगीत राख रांगोळी केली. त्याच आगीमध्ये, त्याच वणव्यामध्ये मी तुमच्या प्रत्येक कुटुंबाच्या सदस्याला जाळून राख करणार. हा या गरीब बिचाऱ्या गरीब निष्पाप पापाचा शाप आहे तुम्हाला. तुमची सगळ्यांची राख रांगोळी होणार. तुमची सगळ्यांची राख रांगोळी. कधी कधी ना मला त्या विधात्याचा राग येतो. एखाद्या माणसाच्या मागे लागला ना की त्याला आयुष्यातून उठवल्याशिवाय तो राहत नाही. इतकी संकट भोग त्याच्या पाठीशी लावतो की त्याची सहन करण्याची शक्तीच निघून जाते. माणूस लाचार होतो, हतबल होतो. रावसाहेबांच्या बाबतीत विधाता अन्यायच करतोय. अरे पण किती? माणसाच्या चांगुलपणाचा मोबदला जर मिळत नसेल ना तर अशी चांगली माणसं जगातून नाहीशी होतील. जीवाच्या आकांताने धाकट्या मालकीनबाईचा रोष पत्करून स्वरा आणि विक्रमच्या लग्नाचा होकार मिळाला. नियतीने डाव साधला. स्वरा गेली. सर्पदंशाने मेली ती. हक्क व्हायला होत. ही अशी संकट एकाच माणसावर काय येतात? कुणीतरी जाणीवपूर्वक ही संकट रावसाहेबांवर आणत नसेल ना? अरे पण रावसाहेबांचा इतकाला कोण करत असेल? अस्तनीतल्या स्थापाकडे दुर्लक्ष करतोय आपण. सावित्री, त्या बंगल्यावरच लपून बसलाय तो विषारी साप. विश्वंभर. मला आईचं म्हणणं पटतंय. म्हणजे धाकट्या मालकीणबाईंना आणि विक्रमला फूस लावण्याचं काम हा विश्वंभर मामाच करतोय. शक्य आहे. कोल्हापुरातल्या बंगल्यातील अशांतता आणि कारस्थान आहेत ना, ती तो विश्वंभर आल्यावरच वाढली आहे. अतिशय कळ लाव्या धूर्त आणि कप्पी आहे तो विश्वंभर मामा. याआधी पण रावसाहेबांना अतिशय मनस्ताप दिलाय त्या माणसाने. तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. स्वरा सून म्हणून घरात यावी अशी इच्छा धाकट्या मालकीनबाईची कधीच नव्हती. आणि त्यावेळी त्यांनी सरळ सरळ विरोध केला होता. हो, आणि विश्वंभर मामाला शंकर्याची साथ असेल. स्वराच्या अचानक मृत्यूच्या पाठी विश्वंभरचाच हात असेल. विक्रमला या लग्नाच्या संकटातून वाचवण्यासाठी धाकट्या मालकीनबाईंनी ही धूर्त खेळी खेळली असेल. पण त्यात बळी गेला त्या निष्पाप बिचाऱ्या पोरीचा. होय, गरोदर होती स्वरा बिचारी. म्हणजे ज्यांनी हे काम केलं असेल ना, तो किती कापर काळजाचा असेल याचा विचार करा. दुसरा कोण? मामाच असणार, मला खात्री आहे. पण रावसाहेबांच्या नजरेतून हे कारस्थान लपणार नाही. आणि रावसाहेबांना कळलं ना तर ते धाकट्या मालकीनबाईला कधीही क्षमा करणार नाहीत. मला आधीच शंका आली होती. भास्कर रावांना आणि मोहनला विश्वंभर मामानी सरळ सरळ धमकावण्याचा प्रयत्न केलाच होता. अरे काय माणसं असतात रे जगात. अरे बाळ होतं त्या मुलीच्या गर्भात. अरे खोट्या प्रतिष्ठेपायी यांनी जीव घेतला त्याचा.
विश्वंभर आणि विक्रमला याचे परिणाम भोगावे लागतीलच. ते भोगतील तेव्हा भोगतील रे, पण रावसाहेबांना मात्र त्याचा खूप त्रास होणार आहे. निगरगट्ट मामासाठी हे पातक म्हणजे एक अपघात असेल रे, पण रावसाहेबांसाठी हा मात्र आघात आहे. रावसाहेबांना सांभाळायला हवं. हो, पण गौरी बंगल्यावर गेली आता. अरे देवा, हे बघ भैरव, तुला लगेच जायला हवं. गौरीला फोन कर, तिला गावात घेऊन ये. हे बंगल्यावरचं वातावरण पेटलं असेल. हो, अरे धाकट्या मालकीनबाई आकांत तांडवकरांना स्वतःचा बचाव करण्यासाठी, आणि त्याचा त्रास होणार आहे रावसाहेबांना. तू जा जा. हो, जातो. हो, पण वातावरण बघ, खूपच भांडणं चालू असतील तर मला वाटतं रावसाहेबांना सरळ इथेच घेऊन या. पण रावसाहेबांना मात्र जपायला हवं आपल्याला. हो हो, अरे भैरव तू जा. हे बघ, मला फोन कर, मी पण येतो. हा, मला थांबण्यात अर्थ नाहीये. अरे रावसाहेबांना या सगळ्या गोष्टीचा त्रास होणार आहे. जा जा तू. अहो, पण कळवण्यात वेळ जाईल ना. सोबतच जा ना भैरवच्या. चला बापू, येतो. जपून जा रे. हो. कुठल्या मुहूर्तावर भैरव आणि गौरीचा लग्नाचा निर्णय झाला देवच जाणे. सतत विघ्न येत आहेत लग्न ठरल्यापासून. सावित्री, तू काळजी नको करूस. गौरी आणि भैरवचं लग्न काही झालं तरी होणारच. म्हणजे अशा परिस्थितीत काय घडेल हे काही सांगता येत नाही, पण तरी सुद्धा गौरीचं लग्न होणारच. देवा, रक्षण कर रे बाबा. स्वरा, स्वरा, हे बाळा, ए स्वरा, स्वरा, हे बाळा, जावई बापू, विक्रम शेठ, अरे बाहेर आहे. साहेब सरदेशमुख, पाया पडतो तुमच्या. श्रीमंत सुप्रतिष्ठित रावसाहेब सरदेशमुख. अरे माफ करा, मी काहीतरी गोडधोड आणायला पाहिजे होतं ना. काही मिठाई तरी आणायला पाहिजे होती, तोंड गोड करायला. काय झालंय रावसाहेब, हे डोकं ना माझं सैरभैर झालंय. त्यामुळे हे हसले विचार नाही येतो. हो, क्षमा करा मला, क्षमा. सगळे स्वरा, स्वरा, काय वेडेपण आहे हा. आणि आत कसे आलात तुम्ही? हात मला ते वॉचमनला सांगितलं मी, रावसाहेबांचा व्याही आहे म्हणून. माझ्या मुलीला शोधायला आलो मी. इथे गरोदर आहे ना ती. गरोदर आहे. या वाड्याच्या चकचकीत भिंतीवर तिच्या रक्ताचे शिंतोडे का उडाले ते बघायला आलेलो आहे मी. हो, शुद्धीत आहात का तुम्ही? शुद्धीवर? रागिणीबाई, शुद्धीवर कसा असेल हो? शुद्धीवर कसा असेल मी? रावसाहेब, थोड्या वेळापूर्वी या हाताने मी माझ्या गरोदर मुलीच्या देहाला अग्नी देऊन आलोय. हो, या ज्वाळा चितेच्या अशा असमंतापर्यंत पोहोचल्या होत्या. असं वाटलं हा बंगला त्या ज्वाळांमध्ये जळून खाक का नाही झाला. या घरातली सगळी माणसं होरपळून मेली का नाही त्या आगीत.
वचनबद्ध गौरी मूर्खासारखं बोलताय तुम्ही. निघा निघा इथून. कुठे जाणार हो मी? कुठे जाणार? रावसाहेब, माझी गरीब निष्पाप मुलगी स्वरा घरात भाकरी शेकताना सुद्धा हाताला जरा चटका बसला तर कळवळायची हो. नाजूक होती माझी पोर. पण चितेवर त्या धगधगत्या अग्नी शांतपणे पडून होती. आणि माझा नातू तो बिचारा आईच्या पोटात गपचूप शांतपणे झोपला होता. रात झाली दोन निष्पाप जीवांची, पण तोंडातून दोघांपैकी एकाने हू नाही की चू नाही. रावसाहेब, असे उलेसे कोळे हातपाय, आई उलासा दे. त्या आगीच्या झाडांनी त्याची राख केली हो, राख केली. आणि त्या निष्पाप जीवाचा पाप या वाड्यामध्ये कुठल्या तरी खोलीत आरामात पडून राहिलेला आहे, लोळत पडलेला आहे. अरे चांडाळांनो, त्या दोन निष्पाप जीवांच्या किंचाळण्याच्या आवाजाने तुमचं हृदय पातळलं कसं नाही? तुमच्या कानातल्या दगडाला पाझर का नाही फुटला? माझं सर्वस्व तिथे चितेवर जळत असताना तो तमाशा पाहिला तरी यायला पाहिजे होतं तुम्ही. रावसाहेब, श्रीमंत आहात हो तुम्ही. तुमच्या तिजोऱ्यांमध्ये सोने नाणी अगदी कथाकथ भरलेलं असेल. पण साधं जनावराचं इमान तर थोडाच हो, पण साधं माणसातलं माणूस पण तुमच्यात नाही हो. पण नाही, माझ्या त्या निष्पाप मुलीचे आणि तिच्या गर्भातून बाहेर येण्याआधी राग झालेल्या बाळाचे आणि माझे शाप तुम्हा सर्वांना पावणार आहे.
या आकाशाच्या घरात देव असेल तर तुम्ही कोणीही सुखी होणार नाही. माझ्या निष्पाप मुलीला मारणाऱ्यांनो, तुम्हाला कधीही शांती लाभणार नाही. वचनबद्ध गौरी हे स्वर्गस्थ देवतांनो, हे वास्तूच्या देवतांनो, या सगळ्यांना चाप द्या की या घरात कधीही यापुढे शांती लाभणार नाही, सुख लाभणार नाही. गिणीबाई, क्षणाला तुम्ही मरण मागितलं ना तरी तुम्हाला ते मरण मिळणार नाही. या निसर्गाने निर्माण केलेल्या सुंदर जगात तुमच्यासारख्या राक्षसांना जागा नाही. हा शाप आहे, या गरीब बापाचा शाप आहे तुम्हा सगळ्यांना. आणि तुम्ही रावसाहेब सरदेशमुख, आता तुम्ही क्षणाला मरत जाणार आहात. कळतंय का? क्षणाला मरत जाणार आहात. तुमचा निर्वंश हो. ठेवतो तुमच्या श्रीमंतीवर आणि प्रतिष्ठेवर. आपल्या समंजसपणाला कोणी भॅडपणा समजत असेल ना तर त्याचं उत्तर योग्य वेळी द्यायलाच हवं. म्हणजे भैरव, तू गौरी बरोबर जायला हवं होतस. मम्मा, डॅड करेक्ट आहेत आणि तू चुकतेस. बस मालकीणबाई, माझ्या बायकोशी बोलताना नीट भाषा वापरायची. भैरव, तू गप्प राहा.